काकडी ग्रामस्थांनी विमानतळाचं कामकाज बंद करण्याचं जे आंदोलन सुरू केलं होतं ते खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आलंय. खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी प्राधिकरणाचे प्रमुख तानाजी सप्रे यांच्याशी ग्रामस्थांसमोर चर्चा करून कालचं आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलं आहे, अशी माहिती काकडीचे सरपंच जालिंदर कांडेकर यांनी दिली. गत 8 दिवसांपासून सुरू असलेलं काकडी ग्रामस्थांचं आंदोलन विमान प्राधिकरणानं करारानुसार अटी पूर्ण केल्या नाहीत यामुळे सुरू होतं. मात्र काल खासदार वागचौरे यांनी काकडी ग्रामस्थांची भेट घेतली आणि विमानतळाचं काम बंद करू नका असं आवाहन केलं. यावेळी प्राधिकरणाचे प्रमुख तानाजी सप्रे असल्यानं या आपल्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील. आपण ग्रामस्थांच्या मागण्याबाबत येत्या 27 डिसेंबर रोजी काकडी येथे ग्रामस्थांबरोबर बैठक घेण्याचं ठरलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. काकडी हे गाव खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी दत्तक घेतलं असल्यामुळे ग्रामस्थांनी आपले गाऱ्हाणं खासदारांपुढे मांडलं. त्यावर त्यांनी तातडीनं जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली आणि ग्रामस्थांना हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. ती ग्रामस्थांनी मान्य केली. या बैठकीत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करण्याबाबत आणि तोडगा काढण्याबाबत ठोस निर्णय घेऊ असं आश्वासन सप्रे यांनी खासदार वागचौरे यांना दिलं. भ्रमणध्वनीवरून दोघांचं संभाषण ग्रामस्थांनी ऐकलं. त्याच्यावरच ग्रामस्थांचं समाधान झाल्यानं काकडी विमानतळाचं काम बंद पाडण्याचं आंदोलन तुर्तास तरी स्थगित करण्याचं ग्रामस्थांनी ठरवलंय. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सचिन सोनवणे, सरपंच जालिंदर कांडेकर, भीमसेन सोनवणे, प्रवीण सोनवणे, बाबासाहेब गुंजाळ, संजय गुंजाळ, माजी सरपंच अनिल गुंजाळ, कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र भालेराव, इस्माईल शेख, दत्ता भालेराव, सिकंदर शेख आदी ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते. S9 मीडियासाठी वृत्तसंकलन विभाग, काकडी.